उद्या सुरक्षा यंत्रणांना देशव्यापी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल. भारत पाकिस्तान तणावासंदर्भात गृह मंत्रालयाचे निर्देश. चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. पोलिसांनी नदी परिसरातील लोकांना केलं अलर्ट. नदी खोऱ्यात न फिरण्याच्याही सूचना. बीएसएफ कडून एका पाकिस्तानी घुसखोराला अटक. घुसखोर गुजरवालातील असून त्याच्याकडे काही पैसे आणि एक आयडी कार्ड मिळालं. बीएसएफ आणि पोलिसांकडून कसून चौकशी. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरची मुशर्रफच्या वाटेनं वाटचाल. लष्करासह सरकारही नियंत्रणात आणण्याचा मुनीरचा प्रयत्न. सरकारवर लावले भ्रष्टाचार आणि परिवादाचे गंभीर आरोप. भारताच्या संरक्षण संबंधी स्तरांवर पाकिस्तानचा सायबर हल्ला. पाकच्या सायबर फोर्सचा पोकळ दावा. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांची चाचणी. 120 किलोमीटरवर मारा करणारं फतेह क्षेपणास्त्र असल्याची माहिती. जमिनीवरून जमिनीवर 120 किलोमीटर अंतराचा मारा करणारं फतेह क्षेपणास्त्र. डीआरडीओकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन्सची चाचणी यशस्वी. ही माइन समुद्राखालील शत्रूंचा जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम. भारतात पहिल्यांदाच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती. पाकिस्तानी सरकारचं नवं नाटक. पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना घेऊन सूचना मंत्री थेट एलओसीवर पोहोचले. सीमेवरील परिस्थितीवर केली चर्चा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन. रशियाकडून भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर. भ्याड हल्ल्याचाही पुतीन यांच्याकडून निषेध. पाकच्या राष्ट्रपतींनी घेतली चीनच्या राजदूतांची भेट. स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ. भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीनचं मोठं विधान. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर. मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. बैठकीनंतर मोदींनी घेतली गृह सचिव गोविंद मोहन यांची ही भेट. पाकिस्तान संसदेच्या विशेष अधिवेशनात भारतासोबतच्या तणावावर चर्चा. भारताचं संरक्षण बजेट पाकिस्तानपेक्षा 10 पट जास्त. पाकिस्तानलाही डिफेन्स मजबूत करण्याची गरज असल्याचं खासदारांचं मत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली चिंता. लष्करी उपाय हा पर्याय नसल्याचं म्हणत दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची भेट. सुळेंकडून जगदाळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जगदाळेंचा मृत्यू झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सतत याचिका दाखल करणाऱ्या वकिलालाही फटकारलं. याचिका दाखल करून प्रसिद्धी मिळवणं हाच उद्देश, कोर्टाचं मत. मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर पायऱ्यांवर लावलेला पाकिस्तानी झेंडा काढणाऱ्यांवर कारवाई करा. भाजप नेते किरीट सोमय्यांची तक्रार. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक होणार. दुपारी 12:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार. अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची जय्यत तयारी. बैठकीसाठी 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद मंडपाची उभारणी. नियोजनासाठी तब्बल 17 समित्यांची नियुक्ती. मंत्रिमंडळ बैठकीत जामखेड तालुक्यासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी योजना जाहीर व्हावी. तसंच या योजनेला अहिल्यादेवींचं नाव द्यावं. आमदार रोहित पवारांची मागणी. कुकडी उजनी प्रकल्पातून जामखेडला पाणी मिळावं. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची मागणी. जामखेडचा सुपुत्र म्हणून मंत्रिमंडळाकडे ही विनंती. लोखंडे यांचं वक्तव्य.
एसटी कामगारांचा महागाई भत्ता 46% 53% आणला जाणार. एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा. महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आता रात्री 8च्या आधी संपणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेत हे पाऊल उचलल्याचं सरनाईकांचं वक्तव्य. रायगडच्या माणगावात एसटी कामगार संघटनेचं 57वे राज्यव्यापी महाअधिवेशन संपन्न. 40,000 एसटी कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी लावली हजेरी. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे पुन्हा एकदा एकत्र. महायुती सरकार एसटी कामगार संघटनेच्या लढ्याच्या पाठीशी. कामगार संघटनेच्या मागण्यांसंदर्भात याच महिन्यात निर्णय घेऊ. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. पुढच्या 2 ते 3 दिवसात भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उदय सामंत भेटीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. शहांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. केंद्राकडून महाराष्ट्रातील कामांना पाठपुरावा मिळवण्याबाबत चर्चा झाली. मुंबईच्या अंबोली पोलिसांचं अभिनेता एजाज खानला उल्लू ॲपच्या मालकाला समन्स. दोघांनीही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचं म्हणणं नोंदवण्याचा आदेश. हाऊस अरेस्ट शोवर वाद. अभिनेता एजाज खानवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल. हाऊस अरेस्ट रियालिटी शो प्रकरणात तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. एका अभिनेत्रीने दाखल केली होती बलात्काराची तक्रार. अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान पोलिसांच्या संपर्कात नाही. पोलिसांनी एजाजला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन स्विच ऑफ असल्याची माहिती. बदलापूर अत्याचार प्रकरण. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात नव्यानं एफआयआरची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. हायकोर्टाचा नव्यानं एफआयआर दाखल करण्याचा निर्णय रद्द. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता. कांदा निर्यात बंदी हटवण्यासंदर्भात निफाडमध्ये केलं होतं आंदोलन. पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली. ग्रामस्थांनी आपल्या समस्या सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या. पुरंदरमधील कुंभारवळण ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सुप्रिया सुळे आज पुणे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. सासवडमध्ये होणाऱ्या या भेटीमध्ये कुंभारवळ ग्रामस्थांचं शिष्टमंडळ देखील उपस्थित असणार. पुरंदरमधील विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध नाही तर जागेला आहे. विमानतळ उभारायचं असेल तर दुसरी जागा पाहावी. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. बारामती ते नीरा रोड दरम्यानच्या विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी. संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा. टेकवारी या महाराष्ट्र टेक लर्निंग सप्ताहाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. या उपक्रमामुळे राज्यातील मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल आणि गतिमान होईल. अजित पवारांचं वक्तव्य. शेती, उद्योग, व्यापार आणि सहकारासह इतर क्षेत्रांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं काळाची गरज. अजित पवारांचं मत. शरद पवारांनी सहकुटुंब फुले चित्रपट पाहिला. शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलकडून चित्रपटाचं आयोजन. प्रत्येक शाळा कॉलेजात हा चित्रपट दाखवलाच पाहिजे. शरद पवारांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. कार्यक्रमाला कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनीही लावली उपस्थिती. मुख्यमंत्री असताना विकास कामांसाठी कोणताही भेदभाव न करता निधी दिला. कोल्हापूरसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन.
कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदेंची भेट न घेताच संभाजी भिडेंना परतावं लागलं. सुरक्षिततेच्या कारणास्तव मिडल डिक्टेटर बाहेर भिडेंनी शिंदेंची वाट पाहिली, मात्र भेट झाली नसल्याची माहिती. अजितदादा पैसे घरी घेऊन जाणार नाहीत, सगळ्या योजनांचे पैसे देताना कसरत होतीये. शिरसाटांच्या टीकेवर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. निधी वाटपाबाबत अजित पवार जाणीवपूर्वक काही करत असतील असं वाटत नाही. संजय शिरसाटांचं वक्तव्य त्यांचे सेक्रेटरीच चुकीचं सांगत असणार, शिरसाटांचा आरोप. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. 1500 ची रक्कम 2100 करता येणार नाही, वस्तुस्थिती मान्य करावी, शिरसाटांचं विधान. शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात मोठा धक्का. माजी 15 नगरसेवकांसह सरपंच, जिल्हा परिषद सदस्य 7 मे रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार. अमरावती जिल्ह्यामध्ये दर सोमवारी काँग्रेसचा जनता दरबार. शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचं समाधान करण्यासाठी अमरावती काँग्रेसचा उपक्रम. काल बळवंत वानखेडे, यशोमती ठाकूरांच्या उपस्थितीत दरबार संपन्न. आठवड्यातून एक दिवस खासदारांच्या उपस्थितीत जनता दरबार घेतला जाणार. समस्या जाणून फॉलोअप घेणं महत्त्वाचं, त्यामुळे कामात दिरंगाई होत नाही, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाई. 11 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार नव्या पुतळ्याचं अनावरण. पीओपीच्या मूर्तींसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही. काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जूनला होणार. त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे विश्वस्त मंडळ अडचणीत येण्याची शक्यता. मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा, पुरातत्व खात्याची मागणी. केंद्रीय हज समितीनं 260 कोटींचा घोटाळा केल्याचा महाराष्ट्र हज समितीचा आरोप. 52,000 जणांची हज यात्रा धोक्यात येण्याची शक्यता. यात्रेकरूंना न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा. शेत आणि पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढताना पोलीस बंदोबस्त मिळणार. पाणंद रस्ते विकास मोहिमेला वेग देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना दिलासा. मुंबईकरांची पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका करा. ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभूंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. वांद्रे ते दहिसर 25 किलोमीटर अंतरासाठी 2 तास लागत असल्यानं तोडगा काढण्याची मागणी. मुंबईत पाणी कपात करणार नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पालिकेचा निर्णय. 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होईल, यासाठी नियोजन करण्यात आल्याची पालिकेची माहिती. भंडारा जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाची हजेरी. सलग 9व्या दिवशी पाऊस पडल्यानं पिकांचं मोठं नुकसान. कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट. उत्पादनातही घट होण्याची शक्यता. बीडच्या आष्टे तालुक्यात अवकाळीचा कहर. गारपिटीही झाल्यानं कांदा आणि आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान. परभणीतही वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रेही उडाले. नागरिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये तुफान वादळी वाऱ्यांमुळे उडालेल्या धुळीच्या लोटांमुळे वाहतूक विस्कळीत. काही भागात झाडांचीही पडझड. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे यशवंत कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कोसळलं झाड कोसळल्यानं वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता. नाशिकच्या मालेगावात अवकाळी पावसासह गारपीट. नरडाणा, मांदुर्डे, कळवाडी या गावांसह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा. गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. अचानक आलेल्या पावसानं लग्न समारंभात तारांबळ उडाली. शेतीतील पिकांचंही मोठं नुकसान.
अवकाळी पावसामुळे वाशिमच्या बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला। पावसामुळे शेतमाल वाचवताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ, नुकसान झाल्यानं शेतकरी नाराज। 2023 मध्ये नागपुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा स्वामी विवेकानंदांचा पुतळा जबाबदार नाही। पुण्यातील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन या तज्ञांचा अहवाल विवेकानंदांच्या पुतळ्याला जबाबदार धरत हटवण्याची करण्यात आली होती मागणी। बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली। 32 दिवसांपासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित। आमदार संदीप क्षीरसागरांकडून जलवाहिनीची पाहणी, 8 दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचं दिलं आश्वासन। यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा, पारा 43 अंशांवर। सातत्यानं होणाऱ्या तापमानवाढीमुळे आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षाचीही स्थापना। नाशिकच्या येवल्यातील धानोरे शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये लागली आग। आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक। घटनेमुळे नगर मनमाड मार्गाची वाहतूक काही काळ ठप्प होती। साताऱ्याच्या कोरेगावमधील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त हिंद केसरी बैलगाडा शर्यत। स्वराज्य आणि जवळा ही बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी। मोठ्या संख्येनं स्पर्धकांचा सहभाग। मुंबई विद्यापीठात 17व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचं आयोजन। मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला 12वीत 85%। वडिलांच्या हत्येनंतरही बिकट काळात वैभवीनं नेटानं परीक्षा दिली। वैभवीला डॉक्टर बनवण्याचं संतोष देशमुखांचं स्वप्न होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वैभवी देशमुखला फोन। कठीण परिस्थितीतही 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं। दिवंगत सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। खासदार सुप्रिया सुळेंचा वैभवी देशमुखला फोन। 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सुळेंनी दिल्या शुभेच्छा। मला तुझा अभिमान आहे, सुप्रिया सुळेंकडून कौतुक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून केलं वैभवी देशमुखचं अभिनंदन। वैभवीला 12वीत 85.33% गुण। यावेळी पुढे काय करणार याचीही शिंदेंकडून विचारणा। नागपूरमधील अंध विद्यार्थी इम्तियाज गुलामने मिळवलं 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश। ब्रेल लिपीची पुस्तकं आणि ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून अभ्यास करत कला शाखेत मिळवले 80% गुण। दादरमधील 80 वर्ष जुनी नाबर गुरुजी शाळा बंद होण्याच्या मार्गावर। सद्यस्थितीत फक्त 28 विद्यार्थी असल्यानं शाळा कशी चालवायची हा व्यवस्थापनासमोर प्रश्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।